मित्रांनो, आपण सर्वांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमामधून आमदार अपात्रता प्रकरणावरील निकाल हा नार्वेकरच्या राहुलच्या तोंडून इंग्रजीमधून ऐकलेला आहे। आणि मग मागील 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित होतं। शिवसेनेचे जे 40 आमदार मुंबईमधून सुरत, सुरतमधून गुवाहाटी, गुवाहाटीवरून गोवा मार्गे 1 महिन्याच्या त्या पलायनानंतर मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि मग महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल घडला होता। आणि तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित होतं की आमदार पात्र का अपात्र, आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या की शिंदे गट म्हणायचा की ठाकरे गटाचे आमदार अपात्र आहेत आणि ठाकरे गटाकडून सांगण्यात येत होतं की शिंदेचे आमदार हे अपात्र आहेत। आणि मग असं हे सर्व प्रकरण सुरू होतं आणि मग एवढं 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी नार्वेकरच्या राहुलने निकाल देण्यासाठी घेतला। आणि मग निकाल आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की असा कसा निकाल लागला। कारण या निकालामधील गंमत पहा मित्रांनो, की नार्वेकरचा राहुल नक्की काय म्हणतो तर शिवसेना ही शिंदेची आहे असं त्यांनी सांगून टाकलं। मग शिवसेना शिंदेची, धनुष्यबाण शिंदेचा, त्यानंतर प्रतोद शिंदेचा, गटनेता शिंदेचा, मग व्हीप कोणाचा लागू शिंदेचा। आणि मग हे सर्व घडलं, हे सर्व सांगितलं आणि या सर्वावर कडी म्हणून मग सरकार नक्की कोणाचं तर तेही शिंदेचं। आणि मग शिंदेचं सरकार जर आहे आणि नार्वेकरचा राहुल म्हणतो की मग शिंदेचे आमदार हे पात्र आहेत असा निकाल त्यांनी देऊन टाकला। मग जर शिंदेचे आमदार पात्र आहेत तर मग ठाकरेंचे देखील आमदार पात्र नक्की कसे, हा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला। आणि या प्रश्नामध्ये खूप रास्त भूमिका आहे, गांभीर्य दडलेलं आहे मित्रांनो। कारण काय असतं की कुठल्याही न्यायालयामध्ये जेव्हा एखादा खटला जातो आणि त्यामध्ये 2 बाजू असतात, 2 एकमेकांचे विरोधक असतात, त्यामध्ये कोणीतरी एक बरोबर असतो आणि कोणीतरी एक चूक असतो। आणि मग जेव्हा एक चूक आणि एक बरोबर हे न्यायालयाला ठरवायचं असतं तेव्हा मग न्यायालय नक्की कोण होतं तर नार्वेकरचा राहुल। आणि मग त्याला ठरवायचं होतं की एक चूक आहे आणि एक बरोबर आहे। मग त्यांनी बरोबर ठरवत असताना कोणाला ठरवलं तर शिवसेना शिंदेची, धनुष्यबाण शिंदेचा, सरकार शिंदेचं, प्रतोद शिंदेचा, व्हीप शिंदेचा, आणि मग पात्र कोण शिंदेचे आमदार। आणि मग हे सर्वजण जर पात्र आहेत तर मग ठाकरेंचे आमदार पण नक्की पात्र कसे, कारण ते अपात्र होणं आवश्यक आहे। मग नार्वेकरचा राहुल निकाल देण्यामध्ये कुठेतरी चूक झाली आहे का असं अनेक जाणकार म्हणत आहेत, अनेक जनतेमधील लोक म्हणत आहेत। कारण दोन्ही बाजू बरोबर असं नक्की कसं, जर शिंदे बरोबर तर ठाकरे चूक व्हायला पाहिजे, जर ठाकरे बरोबर तर शिंदे चूक व्हायला पाहिजे, जर ठाकरे पात्र तर शिंदे अपात्र व्हायला पाहिजे, आणि जर शिंदे पात्र, जे नार्वेकरच्या राहुलने केले की शिंदेंना पात्र केलं, तर मग ठाकरेंचे आमदार हे अपात्र व्हायला पाहिजे होते। पण हे नक्की गंमत घोळ नक्की काय केलंय काही कळलं नाही। आणि मग यामध्ये कुठेतरी रंगा बिल्ला जे वर बसलेले आहेत दिल्लीमध्ये, जोडगोळी गुजराती, मग त्यांची फाटली का काय की जर ठाकरेंचे आमदार अपात्र करावेत तर आधीच ठाकरेंच्या बाजूने खूप सहानुभूती आहे आणि त्यामध्ये आणखी भर पडेल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये यांना फाटुस्तोर मार खावा लागेल जनतेकडून, म्हणजे मतपेटीमधून। हे फडणवीसांनी रंगाबिल्लाला सांगितलंय का काय, आणि मग त्यामुळं मग दिल्लीवरून जो निकाल टाईप होऊन आला तो निकाल नार्वेकरच्या राहुलने फक्त वाचून दाखवला का काय, अशी देखील एक शक्यता नाकारता येत नाही। कारण त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे। परंतु हे मला काही कळलेलं नाहीये की जर शिंदे पात्र तर ठाकरे अपात्र का नाही, या प्रश्नाचं उत्तर नार्वेकरच्या राहुलने जनतेला नक्की दिलं पाहिजे। मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ नार्वेकरच्या राहुल पर्यंत नक्की नेऊन पोहोचवाल आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि या व्हिडिओमध्ये मी मांडलेले मुद्दे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। आजच्या पुरते एवढंच थांबतो, धन्यवाद।